आणि तपोवनातल्या वृक्षतोडी संदर्भात आंदोलकांची नाशिक पालिका आयुक्तांसोबत एक बैठक आज झाली आहे। नाशिकमधल्या तपोवनामध्ये वृक्षतोड करू नये यासाठी अनेक जण आग्रही होते, ज्यांना नाशिककरांचा कलाकारांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला होता। मनसेची चित्रपट सेना सुद्धा या निर्णयाच्या विरोधात मैदानात उतरली होती। घेतलेली आहे का, प्रशासकीय परवानगी घेतली आहे का, या बाबतीत कुठल्याही प्रकारचा उहापोह झाला नाही। ज्या वेळेस आपण एखादी बैठक घेतो त्यावेळेस होमवर्क आपलं पक्क पाहिजे, कारण की हा विषय एकदम संवेदनशील आहे। आज आम्ही सर्व नाशिककरांच्या वतीने आलेलो आहे, उद्या काय झालं तर आमच्यावर खापर फुटणार आहे। त्यामुळे या सर्व सारासार विचार करतामध्ये एकही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळू शकलं नाही, कारण की त्यांच्याकडे ज्या प्रमाणामध्ये डॉक्युमेंट्स पाहिजे होते, ज्या प्रमाणात मी त्यांना प्रश्नोत्तर सर्वांच्या वतीने केलेले होते, त्यापैकी एकही डॉक्युमेंट प्रशासन आम्हाला उपलब्ध करून देऊ शकले नाही। जर प्रशासन आम्हाला डॉक्युमेंटच उपलब्ध करून दिलं नाही, आम्हाला आकडेवारीच उपलब्ध करून दिली नाही। 10 पैकी 8 सर्वे नंबरमध्ये तुम्हाला वृक्ष कटाई म्हणजे छाटायचे नव्हते किंवा काढायचे नव्हते का पब्लिक नोटीसचं ठोठाण केलं का? आणि सर्वात आधी तुम्हाला सांगतो, प्री बीड मीटिंग वगैरे जी झाली, ती झूम मीटिंग वगैरे झाली, त्या झूम मीटिंगमध्ये क्लिअर कट त्यांनी म्हटले, ट्रक टर्मिनलवर चर्चा केली, त्यांनी मल्टी लेवल पार्किंगवर चर्चा केली आणि माहिती हबवर चर्चा केली। साधुग्रामवर कुठे चर्चाच नाहीये, साधुग्रामचा टेंडरच नाहीये, साधुग्रामच्या निवारा व्यवस्थेच्या कुठल्याही प्रकारची प्रशासकीय मंजुरीच नाहीये। हे सर्व माहिती हबसाठी होतं आणि त्या माहिती हबसाठी आता म्हणे आम्ही वृक्षाची कटाई किंवा छाटणार नाहीये। एवढंच आहे फक्त। म्हणजे ही फसवेगिरी आणि ट्रान्सपरन्सी जी आहे याच्यामध्ये महानगरपालिकेने योग्य ते होमवर्क करावं, त्या संदर्भातले कागदपत्र हे करून बसावं, कारण की आम्ही पण दूध खोडे नाही आहे, इतक्या वर्षापासून आम्ही पण समाजकारणात आहोत। ते यासाठी शासन प्रशासनाने आमच्या समोर बसायच्या आधी पक्का होमवर्क करून नंतर बसावं, एवढीच अपेक्षा। माहिती हब संदर्भात आता ते थोडे बेकफूटवर गेलेले दिसले, रद्द केलेला असं ते ऑन रेकॉर्ड म्हणत नाही। जर रद्द करायचं असेल तर त्या संदर्भातला GR काढावा लागेल। महाराष्ट्र जे गव्हर्नमेंटचं टेंडर आहे त्याच्यावर ते टेंडर आज रोजी दिसतंय, ते त्यांनी रद्द केलं पाहिजे, तरच ते माहिती हब वगैरे